ते तुम्ही काढणारे अर्थ अनेक जण काढतात की पण माझा स्टेटस मी हे भाषण केलं ते असंच म्हणालो मी हे असं असं क्रिकेटमध्ये होतं. समीर नलावडे त्या दिवशी माझं चेकअप होतं, रुटीन चेकअप होतं. त्याच्यामुळे मी माझ्या रुटीन चेकअपसाठी हेल्थचं रुटीन चेकअप होतं, तिकडे गेलो होतो गोव्याला. माझी मिसेस होती आणि सगळे कार्यकर्ते आमचे तिथे आवर्जून होते. माझी अपॉइंटमेंट घेतलेली असते, दर 6 महिन्याने असते, त्याच्यामुळे ती चुकवता येत नाही. त्यावेळेला मी गेलो होतो. पण मी आजही सांगतो, माझे नेते हे नारायण राणे साहेब आहेत. माझा पक्ष सुद्धा नारायण राणे साहेब आहेत. माझे नेते नारायण राणे साहेब आहेत आणि नितेश राणे साहेब आहेत. त्याच्यामुळे तुमच्या जर मनामध्ये काय असेल तर तसं काही नाही आहे. मी या दोघांना सोडून कुठे जाणार नाही. मी कट्टर समर्थक आहे. हो, स्टेटस मला ठेवायची सवय आहे. तुम्हाला माहिती नसेल तर सांगतो. तुम्ही माझे स्टेटस बघा. मला जो स्टेटस आवडतो तो मी स्टेटस ठेवतो. बाहुबली पिक्चर मधला तो स्टेटस होता. तर तो स्टेटस मला रात्री काल बघत असताना आवडला म्हणून तो मी स्टेटसला ठेवला आणि लोकांनाही आवडला. तुम्ही मला आज विचारलं म्हणजे तुम्हालाही आवडला. त्याच्यामुळे ज्यांना आवडला ते आवडीने घेणार आहेत, ज्यांना नाही आवडला ते विचार करत बसणार आहेत. काय मोर्चेबंदी केली? 13 तारीखला उपनगराध्यक्षांची निवड आहे. त्याचप्रमाणे स्वीकृत नगरसेवकांची सुद्धा निवड आहे. त्याच्यामुळे उपनगराध्यक्ष सुद्धा पालकमंत्री साहेबांशी बोललो. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबांशी बोलल्यानंतर पालकमंत्री साहेबांचा देखील फोन आला की उपनगराध्यक्षाची निवडणूक भारतीय जनता पार्टी आमची पक्षाकडून आमचा उमेदवार आम्ही देऊ. त्याचप्रमाणे जो स्वीकृत नगरसेवक आहे तो सुद्धा पक्षाकडून जे नाव येईल ते देऊ. त्याच्यामुळे पक्षाकडून अजून नावं आलेली नाहीत, कारण आमच्याकडे पक्षाकडून नावं येतात आणि आपल्याकडे फॅक्स येतो आणि फॅक्स आल्यानंतर तशी उमेदवारी आपण जाहीर करतात. आमचे तालुक्याचे अध्यक्ष येतात किंवा आमचा जिल्ह्याचा नेता येऊन आम्हाला नगरसेवकांमध्ये बसतो आणि त्यांना सांगतो की उपनगराध्यक्षासाठी हे लढवणार आहेत आणि स्वीकृत नगरसेवक हे आहेत. त्याच्यामुळे तो पक्षाचा एक भाग आहे प्रोसिजरचा. त्याप्रमाणे ते पक्षाचा आहे तो मला पण देखील माहिती नाही. त्याच्यामुळे आमचे 9 नगरसेवक आहे, मेजॉरिटी आमची आहे. आता त्यांचे 8 नगरसेवक आहेत. आता नगराध्यक्षांना मतदान द्यायचा अधिकार आहे का आणि त्यांना परत इक्वल झाली तर कास्टिंग वोट आहे. जर असलं नगराध्यक्षांना एक मत द्यायचा अधिकार असला तर इक्वल होईल आणि इक्वल झाल्यानंतर जर कास्टिंग वोटचा वापर केला तर त्यांना 1 वोट होईल, म्हणजे 2 वोट त्यांना मिळतील. त्याच्यामुळे जर जी आर आला तर कदाचित त्यांचा होईल आणि जर तसा नसला तर आमचा होईल.